यानंतर आपण एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। एका महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या शौचालयात ठेवल्याचा एक गंभीर असा प्रकार घडला आहे। मुंबई देवगिरी एक्सप्रेस मधील हा संपूर्ण प्रकार आहे। मुंबई देवगिरी एक्सप्रेस मधील ही धक्कादायक घटना बघायला मिळते। एक महिन्याच्या बाळाला शौचालयात ठेवून अज्ञात पालक या ठिकाणाहून पसार झालाय, तर अज्ञात लहान मुलीच्या पालकाविरोधात मनमाड रेल्वे पोलिसात गुन्हा देखील दाखल झालाय। तर तक्रार दाखल करण्यात आली। रेल्वे पोलिसांकडून चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। एका महिन्याच्या चिमुकलीला ट्रेनच्या शौचालयात ठेवल्याचा प्रकार हा मुंबई देवगिरी या एक्सप्रेस मध्ये घडलाय। सध्या एक महिन्याच्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। शौचालयात ठेवून अज्ञात पालक हा त्या ठिकाणाहून पसार झालाय, तर अज्ञात लहान मुलीच्या पालकाविरोधात मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे। रेल्वे पोलिसांकडून चिमुकलीला रुग्णालयात नेण्यात आलंय। यानंतर आता पोलीस पुढील तपास करत आहेत। मात्र आपण पाहतोय मुंबई देवगिरी एक्सप्रेस मधील खरं तर धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल। या एक्सप्रेसमध्ये एक महिन्याच्या चिमुकलीला शौचालयात ठेवून अज्ञात पालक हा पसार झालाय। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मोहसिन, नेमकं काय घडलंय मुंबई देवगिरी एक्सप्रेस मध्ये? नक्कीच वर्षा, हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। मुंबई देवगिरी एक्सप्रेस मध्ये काही प्रवाशांना शौचालयात एक लहान बाळ दिसून आलं। त्यानंतर या सगळ्या प्रवाशांनी हा बाळ कुणाचा आहे सगळ्या डब्यात विचारपूस केली, मात्र कोणीच समोर आल्यानंतर याची माहिती रेल्वे विभागाला देण्यात आली आणि त्यानंतर रेल्वे पोलीस त्या ठिकाणी पोहोचली। त्यांनी देखील चौकशी केली, मात्र या मुलाचे पालक कोण आहे समजत आलं नाही। त्यामुळे कोणीतरी अज्ञात पालकांनी या लहान मुलीला रेल्वेमध्ये सोडून पसार झाल्याचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी आहे आणि त्यानुसार पोलिसात आता या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ही मुलगी आहे आणि कुणीतरी जाणीवपूर्वक हे लहान बाळ रेल्वे सोडून पसार झाल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आता त्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वेत जे प्रवास करत होते त्यांना देखील एक धक्का बसलेला आहे। अचानक अशा लहान मुलाला रेल्वे सोडून जाणं कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित आहे। आता या मुलीचे पालक कोण आहे याचा शोध आता रेल्वे पोलीस घेत आहेत। निश्चितच मोहसिन, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।